ठाण्यातील घोसाळे तलाव परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय. झाडांवर ठोकलेले खिळे काढून निसर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझा तलाव मोहिमेअंतर्गत स्वयंसेवकांनी एकत्र येत ही मोहीम यशस्वी केली आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आलाय. ठाणे शहरातील घोसाळे तलाव येथे शनिवार 2 मे रोजी खिळेमुक्त झाड अभियान उत्साहात पार पडले. पर्यावरण दक्षता मंडळाच्या माझा तलाव मोहिमेअंतर्गत अंघोळीची गोळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तसेच सुनाबाई पिरोजशा गोदरेज फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. लेक सॅटर्डे उपक्रमाचा भाग म्हणून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. या परिसरातील माझा तलाव मोहिमेचे स्वयंसेवक श्रीरंग दाते यांनी झाडाच्या खोडांवर खिळे ठोकले असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. या गंभीर बाबीची दखल घेत स्वयंसेवक आणि कार्यकर्ते शनिवारी सायंकाळी तलाव परिसरात एकत्र जमले. सर्वप्रथम मोहिमेविषयी माहिती देण्यात आली आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करण्यात आली. तलावाच्या उजव्या बाजूला असलेल्या 2 झाडांवर ठोकलेले खिळे पकडीच्या साह्याने मोठ्या प्रयत्नानं काढण्यात आले. हे खिळे बराच काळापूर्वी ठोकले असल्याचं यावेळी स्पष्ट झालंय. झाडांवर जाहिरात फलक किंवा लाइटिंगसाठी हे खिळे वापरण्यात आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या प्रकाराची दखल ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय. या उपक्रमात सुरभी ठोसर, कविता भानुशाली, पल्लवी बांदोडकर, रत्ना जगताप, अनुराधा जोशी तसेच आंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. माझा तलाव मोहिमेअंतर्गत दर शनिवारी विविध तलावांवर भेटी देऊन स्थानिक पर्यावरणीय समस्या सोडवण्याचं कार्य सुरू आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.